नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण रसग्रहण या भागाचा अभ्यास करणार आहोत। यासाठी मी नंदकुमार खोडके तुमचं सर्वांचं स्वागत करतो। रसग्रहण हा जो घटक आहे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि जास्त गुण मिळवून देणारा घटक आहे। परंतु हा घटक समजून घेण्यासाठी त्यातल्या काही संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या जर आपल्याला नीट समजल्या तर आपल्याला तो घटक चांगले गुणही देऊ शकतो, चांगलं ज्ञानही होऊ शकते आणि त्याच्यातून आपल्याला आनंदसुद्धा मिळू शकतो। म्हणून हा समजून घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। वाटतो तितका हा सोपा नाही मित्रांनो आणि कठीणही नाही, पण जो जर समजून घेतला ना तर मात्र मग ह्या म्हणजे परीक्षेत आलेल्या एखाद्याच कवितेचं रसग्रहण तर करता येईल। परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही काही कवितेचे रसग्रहण किंवा कुठली कविता जर वाचायला लागलात तर त्याचा तुम्हाला त्या काव्याचा पुरेपूर आनंदसुद्धा मिळेल। म्हणून यातल्या काही संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये दोन शब्द येतात, रस आणि ग्रहण। तर रसग्रहण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतच असतो अनेक वेळा। कोणत्या आपण एखाद्या यात्रेला जर गेलो असतील तर आपण घरी सांगतो किंवा आपल्या मित्राला सांगतो की मित्रांनो काय ती यात्रा होती, त्या यात्रेमध्ये वेगवेगळे आकाश पाळणे होते, वेगवेगळे प्राणी होते, त्यानंतर ते मिकी माऊस होतं, खूप मजा आली, असं आपण सगळं सांगतो। म्हणजे तिथेही आपण रसग्रहणच करतो। किंवा एखाद्या धार्मिक स्थळाला जर भेट द्यायला गेलो असेल किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळाला आपण जर भेट द्यायला गेलो असेल तर आपण अनेक वेळा रसग्रहण करतच असतो। त्याचप्रमाणे एखादा जर चित्रपट पाहिला आपण तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण सांगत असतो। हा चित्रपटातला नायक असा आहे, हिरोईन तशी आहे, त्यातले गाणे असे आहेत, त्यातले कथानक असं आहे। म्हणजे तुम्ही तिथं सुद्धा रसग्रहण करताच। अनेक वेळा आपण एखाद्या लग्न समारंभामध्ये गेलो असेल तर त्या लग्नाचं वर्णन करतो, काय तिथले ते व्यवस्था होती, तिथलं जेवण, तिथलं ते मंडप डेकोरेशन, तिथली साऊंड सिस्टीम, हे सगळं कसं तुम्ही करतच असता आणि सांगतच असता। म्हणजे दैनंदिन जीवनात आपण रसग्रहण याचा वापर करतच असतो। आता याच्यामध्ये रस आणि ग्रहण असे दोन शब्द येतात। तर रस म्हणजे काय? रस आपण पाहिला की एखादा द्रव पदार्थ, उदाहरणार्थ आपण ऊसाचा रस उन्हाळ्यामध्ये घेतच असतो, निंबाचा रस घेतो, अननसाचा आपण ज्यूस घेतो, रस आपण त्याला म्हणतो। तर असे आपण रस घेत असतो। आणि ग्रहण करणे म्हणजे घेणे किंवा पिणे किंवा त्याचा अंगीकार करणे, याला तर रसग्रहण असा शब्द आपण नेहमी वापरत असतो। मग आता हे जे रसग्रहण आहे तर पिण्याचा किंवा खाण्याचा, जेवणाचा सुद्धा आपण रसग्रहण करतोच। आनंद कसा घेतो की आईनं जर एखादा चांगला पदार्थ केला असेल किंवा काही सण समारंभामध्ये काही पदार्थ केले असतील तर आपण म्हणतो आईला की आई खूप छान गुलाबजामुन केलेत, पनीरची भाजी छान झाली, आज वरण भात सुद्धा चांगलं झालंय। म्हणजे आपण त्याचं सर्वांगाने विश्लेषणच करतो, तेच तर रसग्रहण आहे। मग असे रसग्रहण मित्र हो, हे झाले आपल्या जिभेच्या पुरते। परंतु आपण अनेक वेळा जसं की एखादी कथा वाचत असतो, एखादी कादंबरी वाचत असतो, एखादं नाटक पाहतो, एखादं चित्रपट पाहतो, तर तिथे जो आपण आनंद घेतो तर तो आनंद हा कानासाठी आणि आपल्या मनासाठी म्हणजे सर्वांगामध्ये आनंद होतो। अहो जेवण केल्यानंतर काय फक्त जिभेलाच आनंद मिळेल, पण हा जो साहित्याचा जो आनंद आहे तो आनंद खूप मोठा आनंद आहे। तर त्यालाच तर रसग्रहण असं म्हणतात। आता कुठलाही कवी किंवा लेखक आपले विचार व्यक्त करण्यासाठी तो दोन तऱ्हा वापरतो किंवा दोन पद्धती वापरतो। त्याच्यामध्ये एक आहे गद्याची पद्धत आणि एक आहे पद्याची पद्धत। म्हणजे आपण वर्तमानपत्रामधले काही लेख वाचले असतील, काही स्तंभालेख वाचले असतील तर ते कशामध्ये येतात? ते गद्यामध्ये किंवा आपल्या पुस्तकामध्ये आपले जे पाठ आहेत ते गद्यामध्ये येतात। आणि दुसरी पद्धत कोणती आहे व्यक्त होण्याची? त्यांची पद्य म्हणजे कविता। म्हणजे कोणतेही साहित्य लेखक असतील, कवी असतील, हे या दोन पद्धतीनं आपले विचार व्यक्त करत असतात। आता त्याच्यामध्ये आता एक लक्षात घ्या की फक्त रसग्रहण हे कवितेचंच होते असं नाही। रसग्रहण हे कोणत्याही गोष्टीचं होऊ शकते। पाठाचं रसग्रहण होऊ शकते, आत्ताच मी तुम्हाला उदाहरणं सांगितले, चित्रपटाचं रसग्रहण होऊ शकते, एखाद्या धार्मिक समारंभामध्ये गेलं त्याचं रसग्रहण होऊ शकते, एखाद्या लग्नाचं रसग्रहण होऊ शकते।
किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळाचं सहलीचं कुठलंही रसग्रहण होऊ शकते. म्हणजे असं तुमच्या मनामध्ये नसावं की रसग्रहण हे फक्त कवितेपुरतंच मर्यादित आहे का, नाही. तर आता आधी आपण समजून घेऊ की जे पद्यातलं रसग्रहण केल्या जाते म्हणजे कवितेचं जे रसग्रहण केल्या जाते तर शब्द तेच असतात, त्याचप्रमाणे अर्थ तोच असतो, पण रचना मात्र वेगळी असते. म्हणजे लेखक एखाद्या पाठामध्ये आपले विचार व्यक्त करतो पण शब्द तेच असतात, अर्थ तोच असतो, त्याची रचना मात्र वेगळी असते. आणि ती रचना म्हणजे काय? रचना म्हणजे काव्य, त्यालाच आपण कविता म्हणतो. तर आता काव्य कशाला म्हणायचं तर संस्कृतमध्ये एक वाक्य आहे की वाक्यं रसनात्मक काव्यम. वाक्य रसात्मक काव्यम म्हणजे काय की ज्यामध्ये रस आहे असं जे वाक्य आहे ते कविता आहे. किंवा आणखी म्हणतात रमणीय अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला काव्य असं म्हणतात, किंवा तालबद्ध रचनेला सुद्धा काव्य असं म्हणतात. उत्कट भावनेचा उत्कट आविष्कार म्हणजेच कविता किंवा काव्य असं म्हणतो. जे हृदयाला भिडते आणि मनाला सुखावते ते सुद्धा काव्यच आहे. आणि जे मनाला मोहून टाकते ते काव्य. काव्य म्हणजे काय? जे मनाला मोहून टाकते ते काव्य. पहा मग आता हे जे काव्य आहे, जसं तुम्ही आता एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घेतला, जेवणाचा आस्वाद घेतला, तसा या कवितेचा आस्वाद घेणे म्हणजे काव्यानंद घेणे, त्या काव्याचा आनंद घेणे किंवा त्या काव्याचा आस्वाद घेणे म्हणजेच त्या कवीच्या विचाराशी समरस होणे. याला म्हणायचं त्या कवितेचा तो आनंद घेत आहे किंवा आस्वाद घेत आहे. मग आता कविता किंवा काय म्हणता येईल की काव्य कशाला म्हणायचं किंवा पद्य कशाला म्हणायचं तर पद्य म्हणजे काय? विशिष्ट नियमांना धरून केलेली रचना म्हणजे पद्य. विशिष्ट नियमांना धरून केलेली रचना म्हणजे पद्य. आता त्यात विशिष्ट नियम कोणते आहेत? लघुगुरूचे नियम असतात, ह्रस्वदीर्घाचे नियम असतात, यतीचे नियम असतात वगैरे. तर त्या विशिष्ट नियमांना धरून केलेली रचना म्हणजे पद्य, त्यालाच आपण कविता म्हणतो. आता कविता वाचताना किंवा ऐकताना, आपण बऱ्याच वेळा कविता ऐकतो सुद्धा, कविता ऐकतो, गाणे ऐकतो किंवा वाचतो. तर कविता वाचताना आनंद कशामुळे झाला हे उलगडून सांगणे म्हणजे कवितेचे रसग्रहण. काय? ती कविता वाचताना किंवा ऐकताना आनंद जो होतो आपल्याला, तो आनंद कशामुळे झाला हे उलगडून सांगणे म्हणजे कवितेचे रसग्रहण. किंवा कवितेचे सौंदर्य दर्शन घडवणे म्हणजे रसग्रहण. काही स्थळं असतात, सौंदर्याचे स्थळं असतात, तर ते सौंदर्याचे स्थळाचं दर्शन घडवणे त्यालाच रसग्रहण असं म्हणतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की रसग्रहण कशा कशाचं होऊ शकते. अन्नपदार्थाचं तर झालंच, काही पेय पदार्थाचं तर झालंच, एखाद्या धार्मिक स्थळाचं झालं, ऐतिहासिक स्थळाचं झालं, चित्रपटाचं झालं, कथेचं झालं, कादंबरीचं झालं, म्हणजे हे सगळे रसग्रहण. तर तिथं जिथं सौंदर्याचे स्थळं येतं, जिथून जिथून आपल्याला आनंद निर्माण होतो त्याला रसग्रहण असं म्हणतात. तर लक्षात आलं असेल, कवितेचे सौंदर्य दर्शन घडवणे म्हणजे रसग्रहण होय. इतकं लक्षात आलं मित्रांनो. तर आता याच्यातल्या काही संकल्पना त्या समजून घ्यायच्यात आपल्याला. हा जो व्हिडिओ आहे ना, हा एका याच्यामध्ये होतच नव्हता. जर करण्याचा प्रयत्न केला असता तर मनात गोंधळ निर्माण झाला असता आणि ते लक्षात आलं नसतं तुमच्या. म्हणून हा एक भाग केला आणि याचा पुढचा भाग आपण प्रत्यक्ष रसग्रहण कसं करायचं ते पाहणार आहोत. तर हे सगळं समजून घेण्यासाठी हा पहिला भाग आहे. पहा आता, काव्य किंवा कविता खालील गोष्टीमुळे आवडते. आता इथंच आत्ता सांगितलं की कवितेचा आनंद कशामुळे झाला ते उलगडून सांगणे म्हणजे रसग्रहण. मग आता कशा कशामुळे आनंद होतो वाचकाला किंवा श्रोत्याला, ऐकणाऱ्याला कशा कशामुळे आनंद होतो तर त्या कवितेची जर चाल चांगली असेल तर वाचकाला आनंद होतो. त्याचप्रमाणे तिची रचना जर सोपी असेल, अर्थपूर्ण असेल तर तिथे सुद्धा आनंद होतो. शब्दातील नाद माधुर्य, आपल्याला माहिती आहे की शब्दामध्ये नाद निर्माण झाला की त्याच्यातून माधुर्य निर्माण होते, गोडी निर्माण होते, त्याला शब्दातील नाद माधुर्य असं म्हणतात. किंवा वापरलेली जी भाषाशैली आहे ती भाषाशैली साधी सोपी सरळ. कवितेत घातलेले अलंकार आपल्याला माहीत आहेत, याच्या अगोदर आपण व्हिडिओ बघितलेला असेलच की शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार, 3 शब्द अलंकार आहेत. कोणते आहेत? अनुप्रास आहे, यमक आहे आणि श्लेष आहे. आणि बाकीचे जे आहेत ते अर्थ अलंकार आहेत. तर हे कवितेमध्ये कोणते अलंकार त्या कवीने टाकलेले आहेत?
भावभावनांचे सौंदर्य. भावभावना कोणत्या आहेत? सुखाच्या, दुःखाच्या, आनंदाच्या, आश्चर्याच्या, ह्या सगळ्या भावभावना आहेत. त्या कवितेत कोणत्या भावभावना आल्यात ते सौंदर्य आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणता विचार प्रगट केलेला आहे कवीने ते बघायचे. त्यानंतर कल्पना विलास. कल्पना विलास म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची मानसिक प्रतिमा तयार करण्याची जी शक्ती असते त्याला कल्पना विलास असं म्हणतात. कल्पना विलास तुमच्या लक्षात आला असेल की आपण निबंधात सुद्धा कल्पना विलास करतो, कवितेत सुद्धा कल्पना विलास केला जातो. तर काय, एखाद्या गोष्टीची मानसिक प्रतिमा तयार होणे, आपल्या मनामध्ये ती प्रतिमा तयार होणे, अशी जी शक्ती असते त्याला कल्पना शक्ती म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस माहीत होतात त्यावेळेस आपल्याला त्या कवितेचा खरा आनंद घेता येतो. इथं जसं तुम्हाला सांगितलं, कविता वाचताना आनंद कशामुळे झाला तर या सगळ्या गोष्टीमुळे झाला. आता याच्या पुढे बघायचं आपल्याला की या काव्याचे 3 गुण असतात, कवितेचे 3 गुण असतात. ते कोणते कोणते गुण असतात? त्याच्यामध्ये एक आहे प्रसाद, हा एक काव्याचा गुण असतो, त्याला प्रासादिक सुद्धा म्हणतात. माधुर्य हा एक गुण असतो. त्यानंतर ओज हा एक गुण असतो. हे 3 गुण असतात. तर याच्यामध्ये प्रसाद जे आहे किंवा प्रासादिक जे आहे ते कशाला म्हणायचं? प्रासादिक कविता म्हणजे कोणती कविता की जी कविता सोपी असते, सहज समजते आणि ती आपल्याला मनाला भावते. तशा कविता तर मनाला भावतातच, पण ही सहज सोपी समजणारी असल्यामुळे ती मनाला भावते. त्याला प्रासादिक रचना असं म्हणतात किंवा काव्याचा प्रसाद असं म्हणतात. तर याच्यामध्ये कविता कोणती येऊ शकते? सोपी कविता तुम्हाला सांगतो, हे बहिणाबाई चौधरीची कविता आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. ही प्रासादिक कविता आहे, साधी सोपी आहे. त्यानंतर आता माधुर्य. माधुर्य म्हणजे काय? माधुर्य म्हणजे गोडी. हे शब्द आपल्याला शब्द उच्चारल्याबरोबरच लक्षात येते, म्हणजे याचा वाच्यार्थ तेव्हाच आपल्याला कळून जातो. काय? मधुरता, गोडवा, ऐकायला सुखद वाटते, त्याला माधुर्य म्हणतात. आणि याच्यामध्ये नाद निर्माण होतो आणि त्या नाद निर्माण झाल्यामुळे आपण अनेक वेळा गुणगुणत असतो. अहो मला सांगा की आपण चित्रपटाचे गीतं काय पाठ करतो का? नाही ना. कविता तरी तुम्ही पाठ करत असाल, पण चित्रपटाची गीतं आपण पाठ करत नाही. का पाठ करत नाही? ते इतके मनाला भावतात आणि माणूस गुणगुणायला लागतो. तसंच कवितेचा जर तुम्हाला रसग्रहण चांगल्या पद्धतीनं करता आलं ना तर तुम्ही सुद्धा पिक्चरसारखे, चित्रपटासारखे कविता सुद्धा तुम्हाला पाठ होतात, तर त्या आपण गुणगुणायला लागतो. अनुप्रासिक शब्दांचा त्याच्यामध्ये वापर केलेला असतो. अनुप्रासिक म्हणजे पुन्हा पुन्हा ते शब्द येतात. अनुप्रास अलंकार आपण अलंकाराच्या अभ्यासामध्ये बघितलेला आहे. तर अनुप्रासिक शब्दांची रचना केल्या जाते, तिथे माधुर्य येते, त्याला म्हणायचं माधुर्य. म्हणजे काव्याचा पहिला गुण काय आहे? प्रसाद किंवा प्रासादिक. दुसरा गुण काय आहे? माधुर्य. तिसरा गुण आहे ओज. ओज म्हणजे ओजस्विता किंवा तेज, सामर्थ्य, उत्साह, हे या कवितेमध्ये असतात. कठोर वर्ण केलेले असतात आणि विशेष म्हणजे जोडाक्षराचा याच्यामध्ये विशेष म्हणजे जोडाक्षर त्याच्यामध्ये बरेचसे असू शकतात. त्यानंतर शब्द हे दमदार असतात आणि वीररस असतो त्याच्यामध्ये. या काव्याचा जो तिसरा गुण आहे ओज, याच्यामध्ये वीररस आणि रौद्ररस असतो. याच्यात या माधुर्यातली एखादी कविता जर सांगायची झाली असेल, माधुर्याचा जो काव्यगुण आहे याच्यातली जर कविता, इथं जसं तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितली की बहिणाबाई चौधरी ती, तर इथे आता जर आपल्याला कविता पाहिजे असेल तर हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, असे सुद्धा ही कविता याच्यामध्ये येऊ शकते. त्याच्यानंतर आसा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, अशा ह्या कवितेमध्ये माधुर्य निर्माण होते. आता ही ओज, ओज म्हणजे ओजस्विता किंवा तेज. तर आता इथे पहा, याच्यामध्ये वीररस याच्यामध्ये आलेला असतो. जे काय पोवाडे असतात त्याच्यामध्ये वीररस भरलेला असतो. त्याच्यानंतर काही गीतं असतात त्याच्यामध्ये सुद्धा हा वीररस असतो. तर याचं एखादं उदाहरण बघूयात की खबरदार जर टाच मारुनी चाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या, असा तो छोटा बालक म्हणतो. काय म्हणतो?
खबरदार जर टाच मारून चाल पुढे चिंदड्या, उडवीन राई राई एवढ्या. तर हे कशामध्ये येते? त्याचा ओज हा गुण आहे. मित्र हो, हे तुमच्या काव्याचे 3 गुण लक्षात आले असतील. प्रासादिक रचना, माधुर्य असते आणि ओज असतो. आता याच्यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे की जो आपल्याला उत्तरामध्ये आता येणारा भाग आहे, तर ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या मात्र समजून घेणं आवश्यक आहे. कारण की आपण ज्यावेळेस आता रसग्रहण लिहू किंवा रसग्रहण करायला बसू त्यावेळेस हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले असतात. तर पहा, रसग्रहणातील महत्त्वाच्या संकल्पना कोणत्या येतात? तर सुरुवातीला आहे आशय. आशय म्हणजे काय? आशय म्हणजे त्याचा गाभा, त्याचा गर्भित अर्थ किंवा त्याचा नेमका अर्थ किंवा त्या कवितेचा हेतू काय आहे त्याला म्हणायचं आशय. इंग्रजीमध्ये त्याला कंटेंट म्हणतात. त्यानंतर दुसरा शब्द आहे मध्यवर्ती कल्पना. आता याच्यात 2 शब्द येतात. मध्यवर्ती म्हणजे मुख्य ठिकाणी आणि कल्पना. आता इथे आपण कल्पनेचा सुद्धा विचार केलेला आहे, कल्पनेचा विलास ज्याला आपण म्हणतो तसंच. तर कल्पना म्हणजे काय? आपल्या मनपटलावर उमटलेलं जे चित्र असते त्याला म्हणायचं कल्पना. कल्पना म्हणजे आपल्या मनातलं जे चित्र आलेलं आहे त्याला कल्पना असं म्हणतात. म्हणजे मध्यवर्ती कल्पना हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर कवितेचा जो विषय आहे, म्हणजे जर आपल्याला पूर्ण कवितेचं रसग्रहण तर तुम्हाला करायचं नसतेच, काही ओळीचं करायचं असते, तर ज्या संबंधीच्या ओळी आलेल्या आहेत त्याला म्हणायचं कवितेचा विषय. विषय तर आपल्याला सहज कळू शकतो. त्यानंतर कवितेत आलेले जे संदेश आहेत, तर संदेश म्हणजे काय? संदेश म्हणजे एकाकडून दुसऱ्याला दिलेला निरोप. मग तो लेखी स्वरूपाचा असू शकतो, तोंडी असू शकतो, त्याला संदेश असं म्हणतात. त्यानंतर आहे उपदेश. कवितेमध्ये काय उपदेश केलेला आहे? एक उपदेश म्हणजे काय? उपदेश म्हणजे शिकवण किंवा कवीनं आपल्याला दिलेला सल्ला. त्यानंतर प्रतिमा हा शब्द लक्ष द्या. प्रतिमा म्हणजे काय? प्रतिमा म्हणजे हुबेहूब चित्र किंवा प्रतिकृती किंवा प्रतिबिंब, त्याला म्हणायचं प्रतिमा. कोणत्या कोणत्या प्रतिमा त्या कवीनं त्या कवितेत वापरलेल्या आहेत? तर प्रतिमा म्हणजे काय? हुबेहूब चित्र किंवा प्रतिकृती किंवा प्रतिबिंब. त्यानंतर शैली. त्या कवितेत कोणती शैली वापरलेली आहे? तर शैली म्हणजे काय? विशिष्ट पद्धत, रीत किंवा तऱ्हा त्याची किंवा त्याची ढब कोणत्या पद्धतीची ही शैली त्याच्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर मूल्य. आता मूल्य माहीत आहे आपल्याला. मूल्य म्हणजे नेहमी आपल्याला आपण मूल्य म्हणजे किंमतीच्या अर्थानंच आपण घेत असतो. एखादी वस्तू खरेदी केली तर तिचं काय मूल्य आहे किंवा तिची काय किंमत आहे. परंतु मूल्य जे आहेत हे काय कशासाठी असतात? माणसाच्या वागण्याच्या पद्धतीला मूल्य म्हणतात. तर कोणते मूल्य? प्रामाणिकपणा हा त्या माणसाचा ते मूल्यच आहे. नीटनेटकेपणा, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता किंवा काय म्हणता येईल आणखी स्त्री पुरुष समानता, हे सगळे मूल्यच आहेत ना. तर त्याला म्हणायचं मूल्य. तर कोणते मूल्य आलेलं आहे कवितेमध्ये? त्याच्यानंतर ती कविता सूचक असते. सूचक म्हणजे काय? काय सूचित होते त्याच्यातून, काय संकेत मिळतात किंवा त्याच्यातून काय दर्शवल्या गेलेलं आहे त्याला म्हणायचं सूचक. त्याच्यानंतर त्या कवितेमध्ये एक भाषा आलेली असते. कोणती भाषा असेल? ती ग्रामीण असू शकते, त्यानंतर ती बोलीभाषा असू शकते, त्यानंतर ती संवादात्मक असू शकते, निवेदन केलेलं असते किंवा नाट्यात्मक रूपानं ती कविता आलेली असते किंवा चित्रदर्शी आलेली असते. तर मित्र हो, हे जेवढे काही सगळे ह्या संकल्पना आहेत ह्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, एकदा दोनदा पाहून घ्या. हे तुम्हाला समजलं की आपल्याला कितीही अवघड कवितेचं रसग्रहण करता येते. तर मित्रांनो, हे तुम्हाला सगळं समजलं असेल. याच्यानंतर आपण प्रत्यक्ष रसग्रहण कसं करायचं त्याचे थोडेसे मुद्दे पाहणार आहोत आणि पुढे आपण रसग्रहण करणार आहोत. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, रसग्रहण हा जो घटक आहे तो चांगल्या पद्धतीने समजून घ्या. याच्यातून तुम्हाला चांगले गुण मिळतील, तसेच तुम्हाला ज्ञान मिळेल आणि तुम्हाला आनंद सुद्धा घेता येईल. थांबूयात आपण इथे. धन्यवाद.